ना बाऊला वरती नेऊन देस, भाऊ जेवून झोपले ना, वरती नेऊन देस बाऊला. का मग काय झालं तिला तर आज पोऱ्या माझा घरा आले लवकर जा देत जा, शानपणा कमी करतात. आणि मी आज भात बघा किती घेतले, म्हणजे रोज 34 डबल घेतले मी राहायचं. मला असते चिन्मय तुला कसं करंट लागला आता सांग. चांदनी सिंग 101 ब्लाऊज शिवते डिझाईन मध्ये, कोणाला जर द्यायचे असतील हा बाय बाय पोरला बरोबर पण लागते तुझ्या. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे 16 सप्टेंबर आणि आज वार आहे मंगळवार. तर छान अशी मी संध्याकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आता संध्याकाळचे बरोबर 4:30 वाजलेले आहे. तर सकाळपासून मी काही ब्लॉग बनवला नाही, कारण की मला थोडं आज बरं वाटत नाही. सकाळपासून बरं वाटत नाही म्हणजे ना, किती दिवस झाले ना मंडळी, माझं डोकं इतकं भयंकर दुखतं ना, गरम वाफ निघते नुसतं डोळ्यात नाही, अचानक डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते. तर मी सकाळपासून आज झोपूनच होती. व्हिडिओ एडिट केली कशी तरी दुपारी, तुम्ही ती कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं. मी माझ्या नंदीच्या घरी वगैरे गेली, तिकडनं रात्री आम्ही 12:30 वाजता आलो. त्याच्यानंतर मग घरातली माझी कामं आहेत ते सगळं चालू होतं. मला तरी असं वाटतं की जागरण माझं रोज रोज होतं, त्याच्यामुळे मला डोक्याचा त्रास सुरू झालेला आहे मंडळी. आणि डोळ्यातून ना ॲटोमॅटिकली अचानक पाणी यायला सुरुवात होतं मध्ये मध्ये. जास्तीत जास्त मोबाईलच्या संपर्कात असते त्याच्यामुळे, कारण की दिवसभर व्हिडिओ शूट करणे, त्याच्यानंतर 3 ते 3.5 घंटे व्हिडिओ एडिट करणे. व्हिडिओ एडिट करायला वेळ लागतो, तर मग 2.5, 3 घंटे व्हिडिओ एडिट करायला, पूर्ण दिवसभर व्हिडिओ शूट करायचा आणि मग येणाऱ्या कॉमेंट्सला रिप्लाय द्यायचं. तर सतत रोज तर माझ्या मोबाईलच्या संपर्कात असते. आणि मेन म्हणजे कॅमेऱ्यासमोर असते मी. ते कॅमेऱ्याचं काहीतरी मला इफेक्ट होतो आणि माझं मग डोकं दुखायचं सुरू होतं मंडळी. त्याच्यामुळे आज ना सकाळपासून झोपूनच होते मी. आता जाऊन कुठे फ्रेश झालेली आहे. आणि दुपारी आणि काल रात्री ना जेवणामध्ये मिसळ पाव बनवलेली होती मी, पण ते मला काय तुमच्यासोबत दाखवायला जमलं नाही, कारण की मी बनवलं आणि आम्ही घाईघाईमध्येच असंच ना ताईंच्या घरी जायला उशीर झालेला म्हणून न दाखवतच आम्ही निघून गेलो. तर काल रात्रीची मिसळ शिल्लक होती, मग तीच यांनी दुपारी खाल्ली. जाऊन फक्त सकाळी पाव घेऊन आले दुकानावरून आणि तीच खाल्ली. कारण की मला खरंच बिलकुल बरं वाटत नाही. आता मी सध्या तुमच्यासोबत बोलते ना, तरी मला म्हणजे असे डोळे माझे ना हे झालेत, नुसते गरम वाफा निघतात डोळ्यातून माझ्या. तर का असं होतं असेल, तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर मला खरंच सांगा. आणि उद्या काही करून मी माझा ब्लड चेक, उद्या काही करून मला रक्त तपासायला पण जायचं आहे, कारण की मला दर 3 महिन्यांमध्ये माझं रक्त तपासून डॉक्टरांकडे जावं लागतं. आणि मग त्यानुसार माझ्या थायरॉईडच्या गोळ्या चेंज होतात. पण या 5-6 महिने झाल्यावर मी रक्त पण नाही चेक केलं, तर ते माझी चुकी आहे. मी दुर्लक्ष करते स्वतःवर. पण नाही, उद्या मी जाऊन माझं रक्त वगैरे तपासणार आणि मग त्याच्यानंतर डॉक्टरांकडे जाणार मी. ओके, मग बघूयात काय आराम पडतो का. कारण की कसं होतं माहिती आहे का, सतत मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या संपर्कात मी असते, त्याच्यामुळे कदाचित मला ना डोळ्यांचा आणि डोक्याचा त्रास सुरू झाला. बघूयात आता हळूहळू थोडंसं कमी करेन. कमी म्हणजे छोटे ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेन मी आता त्याच्यामुळे. ओके, सो चला आता छानशी संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या बरोबर 4:30 वाजलेले आहेत. तर आता मस्त एकीकडे चाय बनवायला ठेवतं आणि एकीकडे मग लगेच झाडलोट करून घेते. आणि आत्ता घरात सध्या कोणी नाही आहे, फक्त मी, सोनू आणि लकी, आम्ही तिघेच आहोत. हे पण बाहेर गेलेत आणि मोनिश, चिन्मय कामावरती आहे. तर चिन्मय 6 वाजता बरोबर कामावरून घरी येणार. मग मी आता काय करते, एकीकडे चाय बनवत ठेवते आणि मग एकीकडे लगेच झाडलोट करून घेते. आणि आज काय मला भाकऱ्या वगैरे काय बनवायच्या नाही आहेत, कारण की सकाळी मला जरा उठायला लेट झालं आणि मोनिश मग बिना टिफिनचाच गेलेला आहे. तर त्याला कॉल करून विचारलं की बाबा जेवायला काय बनवू रात्री म्हणून. तर तो बोलला मस्त भात बनव गरम गरम. तर मग भातच बनवायचा आहे आणि मग सुकी मच्छी काहीतरी बनवणार आहे. बघू आता हे गेल्यात बाहेर, जर हे येताना काही घेऊन आले तर ठीक, नाही तर मग सुकी मच्छीच बनवेन मी, बोंबील वगैरे बनवेन. तर दुसरी गोष्ट म्हणजे मला आता पटकन सगळं आवरते मी आणि गावात जाऊन आधी माझ्या साड्या आणि ब्लाऊज शिवायला देऊन टाकते. नाहीतर मग कसं होतं माहिती आहे का, वेळेवरती मला मिळणार नाही. आणि आता नवरात्री जवळच येते आहे, तर मला ब्लाऊज शिवून मिळाली पाहिजेत. ओके, सो चला आता संध्याकाळी तर आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे आणि बघू तर रात्रीपर्यंत तुमच्यासोबत मला काही शेअर करायला जमतं ते.
ओके, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपला पहिल्यांदा हा ब्लॉग पाहत असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब नका करू, तर घंटीचं बटन आहे ना तिथे ऑल ऑप्शनला प्रेस करा, जेणेकरून मी संध्याकाळी जेव्हा 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन, त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही छान असा ब्लॉग पाहू शकाल. ओके, सो चला आता आली आहे भाभीच्या शॉपमध्ये ब्लाउज शिवायला घेऊन. कैसी हो भाभी, क्या चल रहा है? तबीयत खराब हुआ था क्या? और भैया आए थे ना उधर पानी लेने के लिए, तभी उन्होंने बताया, उसी समय मैं आने वाली थी. अब ठीक है? ये आमची टेलरिंग. चलो ले लो मेरा ब्लाउज और सी के दे दो जल्दी से. चलो भाभी, कल मुझे सी के दे देना. हाँ, आणि ही चांदनी भाभी आहे, भाभीचं नाव आहे चांदनी सिंग ना, चांदनी सिंग. 101 ब्लाऊज शिवते डिझाईनमध्ये. कोणाला जर द्यायचे असतील, हां, जर कोणाला ब्लाऊज शिवायचे असतील तर ताईंकडे नक्कीच द्या शिवायला. खूप भारी भारी डिझाईन्समध्ये ब्लाऊज शिवते, जसं आपण सांगू तसं. जर माझे कोण फॅमिली मेंबर आले तर पैसे कमी घे. चालेल बोलते. चला बाय. तुम नाही बाय करू घ्या, या आमची भाभीची पोरी. हा बघा मंडळी, कामावरून आलाय तसा पबजी घ्यायला बसलाय पोऱ्या माझा. कामावरून आला तसा पबजी. ए मोनू काय वरती गेले का जिमला? ए मोनू येऊ भाऊला कॉल लाव तुझा. आईस्क्रीम आणला, आईस्क्रीम खा बघा. कॉल लाव रे. तर मस्त आईस्क्रीम घेऊन आली आहे मी गावात गेलेली. तर ब्लाऊज शिवायला दिल्यात ना, तर हे लवकर झाल्यात दोघे पण. आज लवकर म्हणजे चिन्मयवर पण 6 वाजता झाले, 6 वाजून 10 मिनिटात. मोनिश लवकर आले, कारण का मोनिश कसं रात्री 11च्या नंतर येतो ना, लवकर आले. इकडे बघा लकीचा जीव बघा, तसं वरती खाली झाले आईस्क्रीम दिसल्याबरोबर. बघा दे इकडे दे. आणले तुझ्यासाठी पण वेगळं आणले, तुझ्यासाठी पण वेगळं आणले. खा डिशमध्ये दिले बघा. बघा डिशमध्ये योग्य फायदा दिला. नंतर डुकालले दो. होय बाबू, आईस्क्रीम खाते सोन्या? सोन्या आईस्क्रीम खाते ना? ए आईस्क्रीम देऊ का तुला? नंतर खाशील. इकडे बघा तो डायरेक्ट कोपऱ्यानेच घुसले आईस्क्रीम घ्यायला. सोनूला पण आईस्क्रीम पाहिजे बघा. सोनू पण उठला झोपेतून. संपला पण लक्कू बघा, लक्कीचा संपला पण. खासाल पाणी होईल ना आईस्क्रीमचा चेगू. जा घे जा. भाऊला वरती नेऊन देस, भाऊ जेवून झोपले ना, वरती नेऊन देस भाऊला. का काय झालं तिला? तर आज पोऱ्या माझा घरा आले लवकर. जा देत जा, शांतपणा कमी करतात का? हा पप्पा देतात सोनूला. तू जा ना, भाऊला देऊन वरती जा. मोनिश आज लवकर झालंय, कारण की त्याला मी सकाळीच बोलले. मी जरा सकाळी लेट उठली ना, रात्री लेट आली तिकडनं. त्याच्यानंतर सकाळी ना जागच आली नाही, डायरेक्ट खूप जास्त लेट जागली. तर सकाळी त्याला टिफिन मला द्यायला काही जमलंच नाही, थोडंसं लेट उठली त्याच्यामुळे. मग गेला असंच बोललं की बॅकअप हो, तर संध्याकाळी लवकर ये, 11 वाजेपर्यंत काही थांबू नको. मग तो लवकर आले. तर आता तो जेवला आहे आणि झोपला, नाश्ता करून जेवला. बाय पोरला बरोबर पण लागते तुझ्या. बरोबर पण लागते पोरला. बाय का दिवस लक्कीचा अर्धा जीव झाले. लक्कीची संपली. त्याची मान मोरल दिली त्याची वाकडी. बघा चिन्मय, कॉमेंट वाचली का चिन्मय? आज कालच्या व्हिडिओवरती कॉमेंट आले. एका दादांच्या घरी 1 वर्षाचा रॉटव्हिलर आहे. तर दादांनी ते सांगितले, तर ताई माझ्या घरामध्ये 1 वर्षाचा रॉटव्हिलर आहे गोल्डन कलरचा. तर कोणाला जर पाहिजे असेल तर सांगा. आमच्या घरामध्ये बोलते जागा कमी आहे त्याच्यामुळे, पण चांगली फॅमिली पाहिजे त्यांना. बघ कोण असेल तर मित्र वगैरे
तुझ्या मित्राने घेतली आस्की. मित्र काय बोलत नाही का आस्की बद्दल? कसा आहे तो? काय रे आपल्या आस्कीच्या घरामध्ये सांगायचे का? रात्री रात्रभर त्रास देते बरं. चूप बघ रे, कोणाला पाहिजे असेल तर असं रॉटविलर, पण काळजी घेणार पाहिजे आपल्यासारखं. लक्कू फसला बाबू, तू फसला सुरुवातीला गाऊनच्या, फसला तू. लक्कला धीरणा आहे, चावा चावा गेला तो. ए जा जरा मोनूच्या वरती देऊन ये. हो ना, आता कसं आईस्क्रीम खायला लागला रे? तुम्ही खात नव्हतं ना सोनू आईस्क्रीम कधी? बाबा संपला. पण बघा तुमच्या घरातला खातो का आईस्क्रीम बिस्क्रीम? तर म्हणाले जेवणामध्ये बनवले मस्त सुकी मच्छी आणि भात बनवलाय, बोंबील बटाटा, त्याच्यामध्ये आंबोशी टाकली आहे आणि मस्त अंडे टाकले. 2000 years later. त्यामध्ये जेवायला मस्त सुकी मच्छी, बोंबील बटाटा, त्याच्यामध्ये आंबोशी आणि मस्त अंडा या जेवायला. आणि मी आज भात बघा किती घेतले, म्हणजे रोज जेवते त्याचे डबल घेतले मी राहायचं, कारण मला सुकी मच्छीचा रस्सा खूप जास्त आवडते त्याच्यामध्ये. ओके या आता तुम्ही पण जेवायला. मला असते चिन्मय. तुला कसं करंट लागला आता सांग? मला असते ना, मला करंट लागल्यावर. मंडळी याने मोबाईल लावले चार्जिंगला, इथे न ते हात लावते त्याला लागते करंट सारखं सारखं. कसं करंट लागते रे आयफोनला? स्टीलची बॉडी म्हणून तर नाही. इथे बघा सोनू, हा सोनू जसा, सोनूला काय जेवायला दिला नाही तसा, हा ना खातान तरी पण. आता सोनू दावरा हे झाले ना बदमाश, मान टेकून बसते त्याच्यावरती. चापटवेन झोप जा आता, चल लवकर चल. खातान पितान तरी पण. आणि यांनी बघा सुकी मच्छी न पाव घेतलेत. म्हणजे असं काहीतरी वेगळा कॉम्बिनेशन बनवले तरी जेवणाचं आज. पाव आणि सुक्या मच्छीचा रस्सा. तर मंडळी आता आमची सगळ्यांची जेवणं वगैरे आवरलेली आहेत आणि रात्रीचे बरोबर 11:30 वाजलेले आहेत. आणि मोनिश तर जेवून केव्हाच गेला आहे झोपायला. तर आज छोटासाच व्हिडिओ बनवला आहे मी, कारण की आज मला थोडं बरं वाटत नाही त्याच्यामुळे. आणि संध्याकाळी ब्लॉग सुरू केला ना, त्याच्यामुळे काही जास्त मोठा ब्लॉग झाला नाही. तर आता मी करते इथे ब्लॉगचा एंड. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.